शालेय ड्रेसेसचे माहेरघर महावीर ड्रेसेस। सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध। शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंटचा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध। शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल। छत्रपती शिवाजी मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा। देशात 12 तर महाराष्ट्रात उरल्यात केवळ 3 सर्कस। आर्थिक मदत न मिळाल्यास सर्कसचा पडदा कायमचा खाली येईल। मधु माने संचालक सुपरस्टार सर्कस। संपूर्ण भारतात आता केवळ 12 तर महाराष्ट्रात 3च सर्कस उरले असून सर्कस चालकांना शासनाकडून आर्थिक मदत न मिळाल्यास येणाऱ्या 4 ते 5 वर्षात सर्कसचा पडदा कायमचा पडेल अशी भीती व खंत सुपरस्टार सर्कसचे संचालक प्रकाश मधु माने यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे। खामगाव शहरातील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर 1 जुलै 2024 पासून 70 कलाकारांचा संच असणारी सुपरस्टार सर्कस सुरू झालेली असून ही सर्कस 1 महिनाभर खामगाव वासियांचे मनोरंजन करणार आहे। राज कपूर यांनी 1970 मध्ये सर्कस कलाकारांच्या आपबीतीवर आधारित मेरा नाम जोकर हा चित्रपट बनवला, ज्यामध्ये त्यांनी सर्कस कलाकारांची कोंडी दाखवून सर्कसचे सत्य जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता। एका विशालकाय तंबूमध्ये सर्कस गोलाकार किंवा लंबवर्तुळाकार रिंगमध्ये केली जाते, ज्याभोवती प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था असते। सर्कसमध्ये काम करणारे कलाकार जीव धोक्यात घालून लोकांचे मनोरंजन करत असतात। सर्कस पाहण्यासाठी एक तिकीट काढावे लागते व या तिकिटातून मिळालेल्या पैशावरच हे कलाकार जगत असतात। पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री माने म्हणाले की माझ्या आजोबांच्या काळापासून हा सर्कसचा व्यवसाय सुरू आहे। 3 पिढ्यांपासून सर्कस चालवणे केवळ अवघडच नाही तर अशक्य झाले आहे। आता माझी मुले विजय माने आणि अजय माने सर्कस सुरू ठेवण्याचे काम करत आहेत। सरकारने प्राण्यांवर घातलेल्या बंदीमुळे सुमारे 70 कलाकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असल्याचेही श्री माने यांनी यावेळी सांगितले। ते 25 महिन्यानंतर चालू झाले। त्याच्यानंतर मग कलाकार हे आम्ही मालक 20 वर्ष मागे गेले, कलाकार 30 वर्ष मागे गेले। कसं तर जगून आता परत एक मनोरंजन चालू ठेवा म्हणून आम्ही धक्का मारतोय। आता बघू, आपल्या खामगावमध्ये आलेले दिवस आधीपासून ऐकत होतो खामगाव आता घेऊन आलोय आम्ही। इथले लोक कसे प्रतिसाद देतात त्यांच्यावर आहे। सर्कशीत खेळ संपूर्ण आहे, काय मागं पुढं खेळ होतात, काय आज चालू होईल, काय उद्या चालू होईल, काय परवाची मागं पुढं। कारण पहिलं प्राणी असल्यामुळे सगळं संघ चालू असायचं, पण आता आम्ही काय असे डिवाईड केलं तर आज आयटम दाखवा, उद्या ते दाखवा, उद्या ते चेंज करत असतो। त्या हिशोबाने सर्कस चालू आले आहे। आणि सर्कस कोरोना काळात हे 60% सर्कसी बंद झाले, 40% चालू आहेत आता। प्राण्यांच्या काळात बंद झाले, त्याच्यानंतर कोरोनामध्ये सगळे बंद झाले। 40% आमची एक मोजून भारतात एक 12 ते 13 सर्कस